आजच सबस्क्राइब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सीताई, हे बघा, मला खरंच वाटलं नव्हतं असं काही होईल। मग काय वाटलं होतं तुला? सांग, काय वाटलं? की तू जाशील, त्या मुलीशी बोलशील, ती तुझं सगळं म्हणणं शांतपणे ऐकून घे आणि मग केस मागे घे, हां? आणि मग सगळं ठीक होईल असं वाटलं का? शिवा, मी तुला आधीच सांगत होते, मला ती मुलगी अजिबात भरवशाची वाटत नाही। अगं, काहीतरी करत राहील आणि त्यात आपण अडकत जाऊ, आणि आजही तसंच झालं। किती मोठी चूक झालीये तुझ्याकडून याचा अंदाज आहे का तुला? नाही शिव, हे मला अजिबात आवडलेलं नाही। हा आशूच्या आयुष्याचा प्रश्न आहे, आपल्याला काळजी घ्यायला नको का? हलक्यात नाही घेते सीताई, पण यापुढे हे असं काही होणार नाही। ठीक आहे वहिनी, बघ तू शांत हो, आणि असंही ते आपल्या आशूसाठीच करते ना सगळं, आणि म्हणाली आता ती की ती परत नाही होणार म्हणून। नाही भाऊजी, तिला हे सांगणं गरजेचं आहे। आता हिच्यात चांगलीच कानाखाली बसणार आहे, आता येईल मज्जा। हे बघ शिवा, प्रत्येक वेळी तुझ्या पद्धतीने गोष्टी सॉल्व्ह होत नाहीत। कधीतरी गोष्टी सरळ मार्गाने, कायदेशीर पद्धतीने कराव्या लागतात, तिथूनच मार्ग सापडतो। असं वाकड्या मार्गाने जाऊन आपण अडकू शकतो। बरोबर आहे तुमचं, मला तर सुधरत नाहीये, सगळं संपलंय असंच वाटतं। काही कळत नाही काय करायचं। हे बघ शिवा, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे। तू हे सगळं आशूसाठीच करतेस, पण आपण काळजी घ्यायला हवी ग हे सगळं करताना। हं? शांत हो, अशी हार नाही मानायची। शिवा, हे बघ, हे प्रकरण ना दिसतंय तेवढं साधं सोपं नाहीये, हं? त्यामुळे वहिनी म्हणते तशी आपल्याला काळजी घ्यावीच लागेल। बाप रे, एवढ्या प्रेमाने मला पण कधीच कोणीच समजावलं नाही हं? माळा, जा, तू आशूकडे जाऊन बस। जा। सॉरी सीताई। जा।